कांदा उत्पादकांना सध्या दोन प्रकारचे आर्थिक चटके बसत आहेत। एक तर वाढत्या उष्णतेमुळे कांदा खराब होण्याचं प्रमाण वाढलं, तर दुसरं म्हणजे निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव दबावात आहे। यंदा उत्पादन घटल्यानंतरही आपल्याला उत्पादन खर्चापेक्षा जास्त भाव मिळणार का नाही या एकाच चिंतेत कांदा उत्पादक आहेत। परंतु शेतकऱ्यांनी कांद्याकडून किती अपेक्षा ठेवाव्यात हे आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रतीक्षा, ॲग्रीकोला मध्ये आपलं स्वागत। सध्या कांदा विषयावर ॲग्रीकोला सातत्याने चांगल्या अपडेट्स देत आहे, त्यामुळे तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राइब करा। सरकारने कांदा निर्यात बंदी करून आता 4.5 महिने होऊन गेले। या 4.5 महिन्यात कांदा उत्पादकांच्या स्वप्नांचे 3 तेरा झालेत। दुष्काळामुळे कांदा उत्पादन 16% घटल्याचं सरकारनं सांगितलं। आता उत्पादन कमी झालं म्हटल्यावर शेतकऱ्यांना फटका तर बसलाच, म्हणजे उत्पादन खर्च वाढला। कारण उत्पादन खर्च तर तेवढाच झाला, पण उत्पादन कमी झालं ना, यामुळे हा कांदा विकून पैसाही कमी मिळणार आहे। 16% उत्पादन घटल्यानं भावही किमान 16% जास्त मिळालं तरच भागलं, पण चोराच्या उलट्या बोंबा। याप्रमाणे सरकारनं कांदा निर्यात बंदी केली, वरून सध्याच्या भावात शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा जास्त भाव मिळत असल्याचं गणित सरकार मांडतंय। कांद्याचा भाव आजही 1200 ते 1400 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे, पण शेतकरी सांगत आहे की उत्पादन घटल्यानं कांद्याचा उत्पादन खर्च आणि कांदा काढून बाजारात विक्रीला आणेपर्यंत किमान 1500 ते 1600 रुपये खर्च येतो। गेल्या 4.5 महिन्यांपासून हे सुरू आहे। निवडणुकीत ग्राहकांना कांदा स्वस्त मिळावा यासाठी निर्यात बंदी करणाऱ्या सरकारनं कांदा उत्पादकांसाठीही 5 लाख टन कांदा खरेदीचा उतारा दिला, पण अजूनही प्रत्यक्ष कांदा खरेदी सुरू झाली नाही, हे विशेष। त्यातच कांद्याचे हब असलेल्या नाशिक जिल्ह्यात व्यापारी आणि हमाल यांच्यातील वादात कांदा उत्पादक भरडला जातोय। दुष्काळी स्थितीमुळे कांदा उत्पादकता कमी झालीच, शिवाय पाऊस आणि गारपिटीनेही कांद्याचं नुकसान होतंय। त्यामुळे चाळीत साठवण्याजोगा कांदा कमी प्रमाणात उपलब्ध होतोय, असे शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत। म्हणजेच हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात चाळीमध्ये कमी कांदा असेल, या काळात कांद्याची टंचाई वाढू शकते। त्यामुळे कांदा भावातही वाढ होईल, पण त्यावेळीही कांद्याची दरवाढ सरकारच्या धोरणावरच अवलंबून असेल। पण हे मात्र नक्की आहे की त्यावेळची परिस्थिती सध्यासारखी नसेल, कारण त्यावेळी बाजारात आता सारखा कांदा येणार नाही। सध्या भाव कमी असतानाही शेतकऱ्यांना कांदा विकावा लागत आहे। याला प्रामुख्याने 2 कारण शेतकरी सांगतायत। पहिलं कारण म्हणजे लग्न सराई आणि खरीपाच्या पेरणीसाठी पैसा लागतो आणि त्यामुळे कांदा ठेवून जमणार नाही, यामुळे शेतकरी कांदा विकत आहे। तर गुणवत्ता कमी असलेला कांदा म्हणजेच जास्त काळ साठवता येणार नाही असा देखील कांदा शेतकरी विकत आहे। त्यामुळे सध्या भाव कमी असतानाही बाजारात गरजेप्रमाणे कांदा येतोय। पण नियती, सरकार आणि ग्राहकांची परीक्षा ऑगस्ट पासून पाहण्याची शक्यता आहे, कारण या काळात चाळीतील कांद्याचे प्रमाण कमी होणार आहे। तर पुढे खरीपातील कांदा लागवडीसाठी रोपवाटिकाही बहुतांशी भागात उशिरा पडण्याची शक्यता आहे, कारण रोपवाटिकांसाठी पाण्याची टंचाई भासणार आहे आणि यामुळे कांद्याची लागवड उशिरा होऊन खरीपाचा कांदाही उशिरा बाजारात येण्याची शक्यता आहे। तोपर्यंत चाळीत असलेला कमी स्टॉकवरच भागवावं लागणार आहे, म्हणजेच कांद्याची टंचाई वाढेल। सरकारने तोपर्यंत कांदा निर्यात बंदी ठेवली तरी दरवाढ अटळ आहे, कारण कांदाच नसेल तर निर्यात सुरू असली काय आणि बंद असली काय त्याचा फारसा फरक पडणार नाही, असे निर्यातदार सांगतात। पण निवडणुका संपल्या की सरकारचं काम पूर्ण होईल की ज्यासाठी निर्यात बंदी केली, ज्यामुळे निवडणूक संपली की सरकार कांदा निर्यात बंदी उठवले, असंही काही जण सांगत आहे। असं झाल्यास लगेच कांद्याच्या भावात समाधानकारक वाढ होऊ शकते, त्यामुळे टिकवणक्षम कांदा मागे ठेवायला हरकत नाही, असंही कांदा बाजारातील तज्ञांनी सांगितलंय। बाकी कांदा सोडून इतर पिकांबाबत तुम्हाला माहिती हवी असेल तर एकदा चॅनल नक्की चेक करा। अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। धन्यवाद।